शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढत आहे। पशुसंवर्धन विभागाने या पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी। आवश्यकता भासल्यास विभागाने पशूंच्या चिकित्सेसाठी द्वारपोच सेवा द्यावी, असे निर्देश पशुसंवर्धन व पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले। पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यात आला। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर वाय.एस. वंजारी, डॉक्टर शशिकांत कानफाडे, डॉक्टर संदीप इंगळे, डॉक्टर शिवेंद्र महल्ले, डॉक्टर सुधीर चौधरी, डॉक्टर राजेंद्र पेठे, डॉक्टर दिलीप देशमुख आदी उपस्थित होते। मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, पशूंच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी। जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि चिकित्सागृह असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। प्रामुख्याने तालुका स्तरावर घरपोच सेवा देण्यात यावी। गौशाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा असाव्यात। गौशाळेला तारेचे कुंपण घालण्यात यावे। या ठिकाणी दाखल होणाऱ्या पशूंना योग्य उपचार करण्यात यावे। देशी गाय परिपोषण योजनेतून 3,000वर गायींना अनुदान देण्यात आले आहे। त्यासोबतच मानव विकास मधून दुधाळ जनावरे वाटप आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे। या वाटप करण्यात आलेल्या जनावरांची माहिती ठेवावी। महामेश योजनेतून 217 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे। यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे। यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते गौशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। वीज निर्मिती केंद्रामधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येतात, त्यामुळे प्रकल्पामधून निघणारी राख आणि सांडपाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।